शिवसेना के उत्तर भारतीय शहर प्रमुख सीपी मिश्रा के विशेष प्रयासों से आज कल्याण पूर्व स्थित प्रभु राम नगर के नाना पावेश चौक परिसर में आरसीसी सड़क गटर निर्माण कार्य का भूमि पूजन बड़े उत्साह के साथ किया गया। इस कार्य से क्षेत्र के नागरिकों को सड़क एवं गटर की समस्याओं से मुक्ति मिलेगी और स्वच्छ एवं सुव्यवस्थित बुनियादी सुविधाएं उपलब्ध होंगी। यह कार्य नागरिकों की आवश्यकताओं को ध्यान में रखते हुए किया गया। शिवसेना उत्तर भारतीय शहर प्रमुख सीपी मिश्रा हमेशा लोगों की समस्याओं को समझते हैं और तत्काल उपाय करने के लिए तत्पर रहते हैं। वे जन कल्याण के लिए विभिन्न गतिविधियों में सक्रिय रूप से भाग लेते हैं और क्षेत्र के विकास के लिए निरंतर प्रयासरत रहते हैं। इस कार्यक्रम का मार्गदर्शन करते हुए शिवसेना कल्याण पूर्व प्रमुख नीलेश शिंदे ने कहा कि हमारी प्राथमिकता शहर के प्रत्येक नागरिकों को मूलभूत सुविधाएं प्रदान करना है। हमारा संकल्प विकास कार्यों को तीव्र गति से पूरा करके नागरिकों को स्वच्छ, सुरक्षित और सुसज्जित वातावरण प्रदान करना है। इस अवसर पर जिला संयोजक हर्षवर्धन पलांडे, उत्तर भारतीय शहर प्रमुख सीपी मिश्रा, सहयोग सामाजिक संस्था के अध्यक्ष विजय भोसले, कामेश जाधव, कालिदास कदम एवं गणमान्य उपस्थित थे। सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज शिवसेना उत्तर भारतीय विभागाचे आमचे शहर प्रमुख सीपी मिश्रा यांच्या अथक प्रयत्नाने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शासनाच्या म्हणजे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विविध विकास आणि पायाभूत सुविधाच्या माध्यमातून हा प्रभुराम नगर इथं रस्त्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे। गेले अनेक वर्षापासून सीपी या भागामध्ये सीपी मिश्रांचं या भागामध्ये आज म्हणजे गेले 5-6 महिन्यापासून या विविध अशा ठिकाणी त्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी जे समाजाला लागणारे ज्या ज्या वस्तू गरजा आहेत, रस्ते असतील, पायवाटा असतील, बेंचेस असतील, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी अनेक सोसायटींना बेंचेस दिले। आज त्यातलाच एक भाग म्हणून त्यांनी आज या प्रभुराम नगर मध्ये या रस्त्याचं या ठिकाणी उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे। आज आमच्या सगळ्यांच्या हस्ते तिथं उद्घाटन झालेलं आहे। शिवसेना ही तसं बघितलं तर सर्वसामान्यांच्या प्रश्नाला नेहमी सहकार्य करणारी संघटना आणि पक्ष, त्यामुळे सातत्याने आमचे जी मंडळी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, हे सातत्याने लोकांच्या संपर्कात जाऊन लोकांना काय काय गरजा आहेत ते त्यांना पुरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। आज सीपी सारखे कार्यकर्ते या पक्षात बरे उत्तर भारतीय समाज शिवसेनेला ज्या पद्धतीने जोडला पाहिजे होता, मागच्या काही काळापूर्वी उत्तर भारतीय समाज शिवसेनेकडे थोडासा कमी अट्रॅक्ट होत होता, पण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा ही सगळी मंडळी इथं आल्यामुळे आज कल्याण पूर्वेमध्ये शिवसेनेची चांगली अशी ताकद यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून होते। मी सीपी मिश्रा आणि सर्व जेवढे पदाधिकारी असतील उत्तर भारतीय सेलचे त्यांना सगळ्यांना या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो। आणि या जे काम सुरू होणार आहे इथं प्रभुराम नगर या ठिकाणी या सर्व रहिवाशांना विनंती करतो की हे काम चालू असताना सगळ्यांनी आपल्यानी या जे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना सहकार्य करावं। कॉन्ट्रॅक्टरला विनंती करतो चांगल्यातलं चांगल्या प्रतीचं काम या ठिकाणी करावं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना उत्तर भारतीय विभागाचे कल्याणपूर विधानसभा क्षेत्राचे शहर प्रमुख सन्माननीय सीपी मिश्रा यांचं या विभागामध्ये जनसंपर्क कार्यालय आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी विभागातील लोकांसाठी सिमेंट कॉन्क्रीटचा मजबूत रस्ता व्हावा असा सातत्याने पाठपुरावा माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केला होता। त्या अनुषंगाने आज या कामाचं भूमिपूजन सन्माननीय शहर प्रमुख निलेश शिंदे आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या विभागातील सर्व रहिवाशांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी संपन्न झाला असं मी सगळं जाहीर करतो। येणाऱ्या काळात या लोकांना इथल्या लोकांना एक चांगला सुसज्ज असा रस्ता शिवसेनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। लोकांच्या सर्वसामान्य गरजा लक्षात घेऊन सातत्याने शिवसेना समाजाचं काम करत असते। कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याचं काम अहोरात्र 365 दिवस शिवसेना करत असते। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी या रस्त्याचा भूमिपूजन समारंभ होत आहे। सीपी मिश्रा कार्यकर्ता शिवसेनेमध्ये आल्यामुळे त्यांनी अनेक उत्तर भारतीय लोकांना
सेनेमध्ये जोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अधिक ताकद यामध्ये उत्तर भारतीय लोकांची असेल आणि शिवसेना संघटन अजून मजबूत होईल. कारण जवळपास 25 ते 30% उत्तर भारतीय लोक या कल्याणपूर्व परिसरामध्ये राहायला आहेत आणि ते प्रत्येक ठिकाणी विखुरलेले आहेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये माननीय पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यावर, यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कामांमुळे उत्तर भारतीय विभाग आणि सातत्यानं लहान गोष्टीमध्ये समाजाला सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची असते. आणि कार्यकर्ता म्हणून, नेता नव्हे तर कार्यकर्ता म्हणून या महाराष्ट्रात सातत्याने काम करत असतात. त्याचा एक चांगला फायदा शिवसेना होईल. आणि मी सीपी मिश्राला विनंती करतो की जे काही ज्येष्ठ आपले सगळे लोक आहेत त्यांना या प्रवाहामध्ये आणून शिवसेने येणाऱ्या काळामध्ये उत्तरी भाग समाज या शिवसेनेमध्ये जोडला गेला तर नक्कीच कल्याणपूर्व येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद वाढल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून या विभागातील सर्व नागरिकांना दिवाळी निमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये काही आपल्या अडचणी असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही नक्कीच त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब के आशीर्वाद से खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब के नेतृत्व में और कल्याण जिला प्रमुख गोपाल जी लांडगे साहब के सहयोग से और कल्याण शहर शाखा के सभी के सहकार्य से ये विकास काम आज प्रभुराम नगर में हम लोग कर पा रहे हैं। साहब का हमेशा से हम सभी कार्यकर्ताओं के ऊपर आशीर्वाद रहा है, जिसके कारण हमने जो उत्तर भारतीय समाज या सभी समाज के लिए जहां जहां पे जरूरत था कि यहाँ पे विकास काम होना चाहिए, जहां पे हमने चिन्हित करके साहब को बताया, साहब ने वो सभी कामों को हमको निर्देशित किया और उसको दे दिया। ये निधि हमको सौंपा है और उसी के माध्यम से आज ये प्रभुराम नगर में ये काम हम कर पा रहे हैं। उत्तर भारतीय समाज जिस तरीके से शिवसेना के ऊपर विश्वास दिखाया है, आदरणीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने हमारे समाज के साथ में इतना प्यार और दुलार दिया है, जिसके वजह से उनके नेतृत्व में हमारे समाज के सभी लोग उन्मुख होके शिवसेना में समर्थन देने के लिए प्रेरणादायी है और सभी लोग ज्यादा से ज्यादा संख्या में जुट रहे हैं। समाज के सभी लोगों से, सभी वर्गों से मेरा अपील है कि जिस तरीके से समाज को सम्मान और स्थान शिवसेना में मिल रहा है, सभी लोग मिलके आदरणीय एकनाथ शिंदे साहब के हाथ को और मजबूत करें और कल्याण में आने वाला जो नगर पालिका का चुनाव है उसमें शिंदे साहब को मजबूत करें। यही हमारा अपील है। धन्यवाद।